ऐकले, समजा ऐकले, पण कधी कधी ना माणूस जे बोलतो तेच त्याच्या मनात असतं असं नाही. हे अशा बोलण्याने ना फक्त तात्पुरता आधार मिळतो, त्यांना आयुष्य जरत नाही. अगं त्या माणसाला मी माझा नवरा मानते, नवरा. अरे ते तसं बोलले माझ्याबद्दल. त्याचं हे सगळं बोलणं ऐकून ना मला तर घरी पण जावं असं वाटत नाही. असं वाटतं काहीतरी करून टाकावं, कुठेतरी लांब निघून जावं. का? त्याने तुला कधी मारहाण केली का? मर्यादा सोडून वागले तुझ्याशी का? तुला कधी काही वाईट साईड बोलले? आता तिथे जे बोलले ते काय होतं? त्यांच्या मनाविरुद्ध करायला लावलेल्या गोष्टीवरचा राग होता, जो तुझ्यावर निघाला असं समज. हे बघ धनू, तर तू वाईट नाहीये, फक्त हे लगीन त्यांच्या मनाविरुद्ध झालंय हे लक्षात घे. हे बघ, ते वाईट असते ना तर तू उपाशी असताना त्याने तुझी काळजीच केली नसती किंवा तुला त्यांच्या समोर बसवून जेवायलाच घातलं नसतं. हे बघ, त्यांनी तुझा विचार केलाय, आता वेळ आहे तू त्यांचा विचार करण्याची. एखादा व्यवहार व्हावा तसं लगीन झालंय तुमचं. अगं पण या जगात माझी काय चूक आहे का? मग त्यांची तरी कुठे होती चूक? मला सांग, त्यांनी तुझ्याशी लग्न का केलं? त्यांना जिमसाठी पैसे मिळणार होते म्हणून. पण आता बघ की त्या विषयावर कोणी काही बोलतच नाही. त्यांच्या मनाला कोणी समजूनच घेत नाही. हे बघ, त्यांचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं किंवा तुझ्याशी लग्न करावं हा विचार बी त्यांच्या डोक्यात नव्हता. आणि अशा वेळी त्यांना एका अशा बंधनात अडकवलं गेलं ज्यातून आयुष्यभर सुटका नाही. धनू, आपल्या जोडीदाराच्या स्वप्नात आपलं स्वप्न जगायला शिक. तो का वाईट नाही आहे, तर एकमेकांना समजून घेण्यात थोडं कमी पडता इतकंच. आणि हे बघ, हे रंग, रूप, जाडी या समजाच्या पलीकडे बी एक गोष्ट असते. काय माहिती? तुझं मन. आणि मन स्वच्छ असेल ना तर माणसाला माणसाकडनं प्रेम मिळायला यायला लागत नाही. मला सांग, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे की नाही? हो ना? मग त्यांच्या आनंदात आनंद मानायला शिक. त्यांनी तुझ्यावर प्रेम करावं हा अट्टहास सोडून तू फक्त प्रेम करत राहा. त्यांच्या स्वप्नाला एकदा का गती मिळाली ना की तुमच्या नात्यात नक्की फरक पडेल बघ. एवढा विचार करून प्रश्न सुटणार आहेत का? विचार काय ठरवून येतात का ग डोक्यात? मालक हे जे काय करायला लागलेत की नाही त्याची मला लई भीती वाटायला लागली. अगं, भीती वाटण्यासारखं काय आहे यात? करू देत त्यांना काय करायचंय ते, पण आपण नाही घाबरायचं. मी ना खरंच सांगते, हे सगळं जर ते मनापासून करत असते ना तर त्यांच्याबद्दल माझ्या मनात फक्त आणि फक्त आदरच निर्माण झाला असता ग. पण नाही ना, हे सगळं खोटं आहे. हा सगळा दिखावा आहे आणि हे सरळ सरळ दिसून येत आहे ना. मालकांचा स्वभाव लई खुनशी आहे तुळजा. त्यांचा पहिला डाव त्यांच्यावरच उलटला का नाही त्याचा त्यांनी मनात राग धरला असणार आहे. आणि आत्ताचा कार्यक्रम बी जर त्यांच्या मनासारखा नाही झाला ना तर ती अजूनच चिडतेली. आणि मग ह्यो राग मनात धरून त्यांनी जर काही केलं तर तीच भीती मनात घर करून राहिली आहे माझ्या. नको नको ते विचार यायला लागले डोक्यात. झालं, तुमच्या दोघींचं टेन्शन घेऊन झालं. आता एकदम शांत व्हा बरं. आणि ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्य तुमच्या पाठीशी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. इतकी वर्ष तुम्ही घरात किती किती आणि काय काय सहन केलंय हे काय माहित नाहीये का ग मला? आणि एका स्त्रीला ना आपल्या नवऱ्याकडून फक्त साथीदाराची अपेक्षा असते ग. पण तुमच्या वाटेला मात्र एक बारीकशी जरी काही चूक झाली ना तरी मारहाण करणारे मालकच आलेले आहेत. इतकी वर्ष तुम्ही संसार नाही केला, डॅडीची फक्त चाकरी करत आला बस. मला आजही तो क्षण आठवतो ना, त्यांच्या एका हाकेवर तुम्ही उमऱ्यात आहे तशा उभा राहिला होता. पण आई, आज मला या गोष्टीचा ना खरंच आनंद आहे. आज त्याच आवाजाला विरोध करून तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानासाठी तो उमरा ओलांडलाय.
स्वतःच्या निर्णयावरती विश्वास ठेवा आणि यातून जे काही होईल ना ते चांगलंच होईल याची खात्री आहे मला. नदीतल्या माशावानी हा विषय आहे आमचं तुळजा. त्याच्यामुळं त्या पाण्यावर जगणं आहे ग आमचं. ती जर नसेल ना तर ती तुम्ही करून द्यायला हवी हं? आता ना तुम्ही दोघींनी कसलाही विचार करायचा नाही, कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आणि घाबरायचं तर त्याहूनही नाही. आता फक्त लढायचं. आणि आई, सूर्याच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद आहेच की. आणि तूच तर मला शिकवलंयस ना, देवी आई जे जे काही घडवून आणते ते चांगल्यासाठीच घडवते ते. आता या कार्यक्रमात काही होते पण सूर्य आता सहज डॅडींवर विश्वास ठेवणार नाही एवढं नक्की. आणि तुम्हा दोघींनाही तो काहीही होऊ देणार नाही. तुमचा सूर्यावर विश्वास आहे ना? वय झालं तर मग. आणि तुम्ही दोघी जणी जर एकत्र असाल तर कोण तुमचं काय बिघडवणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कायम तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा.